राज्य में चल रहे राजनीतिक विवादों के बीच कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने महाराष्ट्र सरकार और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर तीखा हमला किया। मंगलवार रात को जब वे शेगांव स्थित रेलवे स्टेशन पर मुंबई जाने के लिए निकले तो उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए सरकार पर जमकर निशाना साधा। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने महाराष्ट्र सरकार पर कड़ी आलोचना की। उन्होंने देवेंद्र फडणवीस को गजनी करार करते हुए कहा कि फडणवीस ने खड़गपुर डावा कालवा मंजूरी देने का वादा किया था, लेकिन अब उसका वे विरोध कर रहे हैं। सपकाळ ने यह भी आरोप लगाया कि सरकार इतिहास के विकृतीकरण को बढ़ावा दे रही है और छत्रपति संभाजी महाराज और सावरकर के बारे में गलत लेखन को रोकने की आवश्यकता है। इसके अलावा सपकाळ ने समृद्धि महामार्ग पर टोल बढ़ोतरी को लेकर सरकार को जुल्मी करार दिया और इसे झूठी आश्वासन राजनीति बनाया। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने काही विशिष्ट मंडळी ही नेहमी बदनामीकारक स्वरूपाचं लिखाण आणि चुकीचा इतिहास घुसवण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा कुठेही झालेला नाही असे आढळून येते। तेव्हा या संदर्भात ऐतिहासिक स्वरूपाचे जे तथ्य आहे ते तपासणं आवश्यक आहे आणि जो सर्व एकंदरीत जो इतिहास आहे हा शासनाने त्याचा विचार करावा, तो समाजापुढे मांडावा आणि त्यातील साधक बाधक अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा। मात्र इतिहासाचं विकृतीकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे, हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे आणि सोबतच शिवाजी महाराजांच्या संदर्भात अक्षम्य स्वरूपाचे लिखाण केलेल्या जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे। आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातली गेली आहे। हे जे एकंदरीत शासन आहे हे जुलमी सरकार आहे आणि सत्तेवर येत असताना वारेमाप त्यांनी आश्वासन दिले आहे। आता टोल काय आता सगळं येणाऱ्या काळात वाढणार आहे याचा हा सुतोवाच आहे। या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडकपूर्णाचा या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाहित प्रदान केली होती। त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही। त्यांचं हे जर विधान आहे त्यांनी एकदा तपासून बघावं। त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नाही।